तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, आपण काय पाहत आहोत, मानवी डोळा. ओके, म्हणजे आपलं जी व्हिडिओ सिरीज आहे ही सध्याची मानवी ज्ञानेंद्रिय आहे. त्यातली 5 मानवी ज्ञानेंद्रियापैकी पहिला जी ज्ञानेंद्रिय आहे ती म्हणजे डोळा. डोळ्याच्या ह्याच्यामधला हा जो आहे 5व्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे. यापूर्वी आपण मानवी डोळ्याची रचना पाहिलेली आहे. कॉर्निया, ओके, नेत्रपटल, त्यानंतर निकटदृष्टिता, दूरदृष्टिता, बरोबर. म्हणजे वृद्ध व्यक्तींचा जो आजार होतो त्याचं नाव काय, वृद्ध दृष्टिता, त्याला प्रेस बायोपिया म्हणतात. ही सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं टू द पॉईंट. ओके, मग आजच्या ह्याच्यामध्ये बघणार आहोत नेत्ररोग. आता नेत्ररोग म्हणजे डोळ्याला होणारे आजार, ही साधी सोपी भाषा आहे, हे तुम्हाला माहीत आहे. नेत्ररोग कोणकोणते होतात? एक ओझर जर म्हणला तर अंबिदुक्ता म्हणजे, आणि नेत्ररोगवर प्रश्न आलेला आहे की बा खालीलपैकी कोणता नेत्ररोग नाही आहे किंवा कोणते नेत्ररोग आहेत, म्हणजे ऑप्शनला ऑप्शन देऊन. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये अंबिदुक्ता, मोतीबिंदू, ओके, त्यानंतर काचबिंदू, ओके, ह्या स्टार्टिंग पॉईंटला तर मी दिलेलंच आहे. त्यानंतर रांजणवाडी किंवा रांजणाडी, डोळे येणे, खुपरी, शुष्कता, रंगांधळेपणा, ओके, हे असल्या गोष्टी आपण ह्या गोष्टी ज्या आहेत नेत्ररोग संदर्भात सगळं पाहणार आहोत. मग या व्हिडिओमध्ये नेमकं काय असणार आहे हे तुम्हाला स्पष्ट झालं, आणि आधीमध्ये तुम्हाला टर्निंग पॉईंट्स ॲपबद्दल मी सांगणार आहे, आणि त्या ठिकाणी असलेले जे कोर्सेस आहेत MPW पुरुष आणि MPW स्त्री, महिला आणि SI, ओके, आणि आरोग्य विभागाचे किंवा इतर कोणतेही, त्याबद्दल मी डिस्कशन वेळोवेळी करणार आहे. लेक्चर हे परीक्षेच्या दृष्टीनं असणार आहे. नॉलेज वाढवायचं असेल तर आपल्याला काय डॉक्टर व्हायचं नाही, आपल्याला अकाउंटवर क्रेडिट, सॅलरी क्रेडिट करून घ्यायची आहे, आपण त्या दृष्टीनेच पाहणार आहोत, आणि त्याच दृष्टीनेच माझे लेक्चर असतात. बाकी इतर गोष्टी तेवढं मी पण फोकस करत नाही. अंबिदुक्ता. आता आणखीन एक सांगायचं झालं इथं शिकवत असताना की हे जी इंग्रजी नाव आहेत, ॲस्टिगमॅटिझम, हे देखील लक्षात ठेवायचे की याला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं, असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, आणि येऊ शकतो म्हणण्यापेक्षा यापूर्वी परीक्षेत आलेला आहे. त्यामध्ये निकटदृष्टिता आहे, आणि दूरदृष्टिता आहे, आणि वृद्धदृष्टिता आहे. ह्या तिघांच्या बद्दल तर आलेलं 101% मला आठवते. बरं, आता ज्यावेळेस मी डिस्कशन करतो की ही प्रश्न आला होता, येणार आहे किंवा येऊ शकतो, ही त्यावेळेस मी ओव्हरऑल बघत असताना आरोग्य विभाग, स्वच्छता निरीक्षक, त्यानंतर इतर डिपार्टमेंटचे सगळे PYQच्या संदर्भात मी चर्चा करत असतो. आरोग्य विभागाला जास्त फोकस करून आपण ही व्हिडिओ सिरीज, कारण ही व्हिडिओ सिरीज तुमच्यासाठी आहे. मग आजच्या बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं की निकटदृष्टीला मायोपिया म्हणतात, दूरदृष्टी त्याला काय म्हणतात तर हायपरमेट्रोपिया म्हणतात, आणि वृद्ध दृष्टीला प्रेस, तुम्हाला आत्ता सांगितलं की प्रेस, लक्षात ठेवा, वृद्ध झालेल्या व्यक्ती प्रेस बायोपिया, अशा प्रकारचे हे 3 नावं तुम्हाला आहेत. ओके, आता आजचा जो मुद्दा आहे नेत्ररोग. ओके, नेत्ररोगामध्ये पहिला जो नेत्ररोग आहे अंबिदुक्ता. दोष किंवा आजार काय होतो ते बघायचे. PPT कृपया करून PPT व्यवस्थित बघा. त्या ठिकाणी आपण AIचा वापर करून PPTचं मांडणी केलेली आहे. दोष, यामध्ये एकाच प्रतलातील क्षितिज समांतर रेषा व क्षितिज लंब रेषा यांच्या प्रतिमा वेगवेगळ्या प्रतलात तयार होतात. या दोषाला अंबिदुक्ता म्हणतात. कोणत्या आजाराला काय म्हटलं जातं त्याची डेफिनेशन तुम्हाला माहिती पाहिजे, हे लक्षात घ्या. ओके, आता याचं कारण काय आहे तर पारपटलाचा आकार आदर्श गोलाकार नसतो, त्यामुळे वेगवेगळ्या दिशांना नेत्रगोलाचा व्यास हा वेगवेगळा असतो. याचं कारण आहे, यावर उपाय पण आहे. योग्य नाभी अंतराच्या दंडगोल भिंगाचा चष्मा वापरून हा दोष दूर केला जातो. कशा प्रकारचा चष्मा वापरून? दंडगोल. ओके, आणि चष्म्याचा नंबर जो आहे भिंगांक. ओके, चष्म्यासाठी डोळ्याच्या डॉक्टरने दिलेले नंबर म्हणजे आपल्या भिंगाचे डायप्टरमध्ये दिलेले भिंगांक असते. ओके, हे लक्षात येते. आता आपल्याला 1 नंबर लागला, 2 नंबर लागता, असं आपण म्हणत असतो, बरोबर. जेव्हा अंबिदुक्ता आणि निकटदृष्टिता असे 2 आजार असतील, कोणती, आता ही जी डिस्कशन करतोय आणि निकटदृष्टिता एक, ही ज्यावेळेस 2 असतील तेव्हा ती 2 दूर करण्यासाठी, ते 2 आजार म्हणजे डोळ्याचे रोग दूर करण्यासाठी 3 अंक दिलेले जातात. किती? 3 अंक. ओके,
एक गोलाकार भिंगाचा भिंगांक असतो, जो इथे मी PPT मध्ये तुम्हाला दिसत असेल राईट केलेला. ओके, एक गोलाकार भिंगाचा भिंगांक असतो आणि दुसरा दंडगोल भिंगाचा भिंगांक सिलेंड्रिकल असतो आणि तिसरा दंडगोल भिंगाच्या अक्षाला किती मापाच्या कोनातून फिरवायचे तो कोन असतो. अशा प्रकारे हे 3 कोन असतात. ओके, कशाबद्दल सांगितलं मी? ही 3 अंक अंबिदुकता प्लस मायोपिया, निकट म्हणजे माय. ओके, निकट दृष्टिता, माझ्या जवळ, माय म्हणजे माझी, लक्षात ठेवा, माय म्हणजे माझी म्हणजे माझ्या जवळचं. ओके, मायोपिया लक्षात ठेवा. ही 2 असेल त्यावेळेस 3 अंक वापरले जातात आणि ते 3 अंक कशा प्रकारे हे केलं जातं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता मोतीबिंदू कॅटॅरेक्ट चेहरा तुम्हाला दिसत असेल इथे. हेल्दी डोळा कसा आहे बघा आणि कॅटॅरेक्टचा डोळा म्हणजे आजार झाल्यानंतर कसा होतो हे तुम्हाला दिसत असेल अशी अपेक्षा करतो. कारण काय आहे ह्याचं, कशाचं? मोतीबिंदूचं. सगळ्यात जास्त मोतीबिंदूचं ऑपरेशन वगैरे होतात वय झाल्यानंतर, हे तुम्हाला माहिती आहे. डोळ्यातील प्रथिनांच्या रंगातील बदलाने नेत्रभिंग धुसर किंवा अस्पष्ट होणे याला त्या डोळ्याचा मोतीबिंदू तयार झाला असे म्हटले जाते. आता ह्याचा परिणाम काय होतं, इफेक्ट काय होतं की नेत्रभिंग अपारदर्शक होते. मी राऊंड करतोय, कलर बदलू का? 1 मिनिट. ब्ल्यू आहे, येलो कलर वापरतो. ठीक आहे, हे जे दिसते तुम्हाला डोळा कशा प्रकारे धूसर झालेला आहे ते दिसत असेल. प्रथिनांच्या रंगातील बदलाने ओके हा आजार होतो. त्यानंतर परिणाम काय होतो, नेत्रभिंग अपारदर्शक होते, डोळ्याची दृश्यता कमी होते म्हणजे दिसणं कमी होतं किंवा कधी कधी ते पूर्ण दिसेना असे होते. त्यानंतर आहे आपलं भारतात अंध व्यक्तीची सर्वाधिक संख्या मोतीबिंदू हे ते आता अंध होण्याचं कारण जे आहे भारतामध्ये तर त्याचं मोतीबिंदू आहे भारतात सर्वाधिक. आता हे टू द पॉईंट जे आहे ते वाचण्यामध्ये आलं होतं म्हणून मी तिथं घेतलेलं आहे. आता ह्याच्यावरती उपाय काय आहे, मोतीबिंदूचा उपचार. ओके, मोतीबिंदूवर देखील प्रश्न आलेले आहेत हे लक्षात ठेवायचे बरं का. उपाय बघा, मोतीबिंदूचे ऑपरेशन करणे जे जनरली तुमच्या चेहऱ्या म्हणजे वाचण्यामध्ये येते की आपल्या आजूबाजूला आजी आजोबा असतील त्यांचं ऑपरेशन होते. द्वितीयक मोतीबिंदू, दुसऱ्यांदा सेकंडरी कॅटरॅक्ट. मोतीबिंदूचं शस्त्रक्रिया झाल्यावर कधी कधी नवीन बसविलेल्या भिंगाच्या मागे पुन्हा मोतीबिंदू तयार होतो. यासाठी काही महिने ते काही वर्ष असा कालावधी असू शकतो. आता याच्यासाठी YAG लेझर वापरून द्वितीयक मोतीबिंदू काढला जातो. ओके, लक्षात आलं. त्यानंतर एक राष्ट्रीय प्रोग्राम राबवलेला होता जो 1976ला तुम्हाला दिसतं इथं 100% केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता. ओके, क्लिअर झालं. मोतीबिंदूवर प्रश्न आलेला आहे तर आलेला आहे. काचबिंदूवर आलेला होता का? आलेला आहे. आलेला आहे म्हणजे कुठे ना कुठे एकदा आलेला आहे. तुम्ही घटकनीय टेस्ट देखील ज्यावेळेस तुम्ही टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करता ओके त्यावेळेस तुम्हाला आरोग्य विभाग फोल्डर दिसेल. त्यामध्ये आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेवक महिला, स्वच्छता निरीक्षक असे वेगवेगळे कोर्स आहेत. 149 आत्ता आहे फी, भविष्यात वाढवा म्हणतोय कारण लोक काहीच न देता 199, 299, 399, 499 ते 1999 पर्यंत फी ठेवलेत. आपण कुठंतरी ह्यामधल्या दरम्यान 999 रुपये ठेवा असं विचार चालू आहे. ठीक आहे, आता सध्या तर 149 व्हिडिओ ज्यानं पाहिले ते ना घेऊ शकता. काचबिंदू बघा, काचबिंदूच्या संदर्भात तुम्हाला PPTवरती चित्र दिसतच असेल. वयोगट जो आहे तो 40 ते 50 वर्ष वयोगट जो आहे त्यांना हे जो आजार आहे तो होतो. आता ज्याप्रमाणे मी निकट दृष्टीला मायोपिया, दूरदृष्टी त्याला प्रेस बायोपिया त्याला सांगितलं, दूरदृष्टीला प्रेस बायोपिया सांगितलं आणि दूरदृष्टी त्याला हायपरमेट्रोपिया सांगितलं. तसं काचबिंदूला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं हा प्रश्न आलेला आहे तर त्याला ग्लुकोमा असं म्हणतं. उच्चार तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता परंतु पर्याय पाहून उत्तर निवडता आलं पाहिजे, हे तुम्ही घ्या. ग्लुकोमा असं म्हटलं जातं. ओके, याचं कारण काय तर नेत्रगोलातील द्रवाचा दाब जो आहे अचानक वाढल्यामुळे, आता या ठिकाणी ना कमी झाल्यामुळे असा येऊ शकतो परंतु तसं नाही, ते वाढल्यामुळे काचबिंदू हा दृष्टीदोष होतो. डोळ्याचा अंतर्दाब टोनोमीटरच्या सहाय्याने मोजला जातो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, हा जो पॉईंट आहे तो महत्त्वाचा आहे. डोळ्याचा अंतर्दाब जो आहे टोनोमीटरच्या सहाय्याने मोजला जातो. आता काचबिंदूमुळे म्हणजे अंधत्व येऊ शकतं हे पण
तेवढंच खरं आहे. शुष्कता किंवा डोळे येणे, शुष्कता डोळे येणे हे नंतरचं आहे. शुष्कता बघू आपण. शुष्कताला झेरोप्थॅल्मिया किंवा झेरोसिस किंवा झेरोप्थॅल्मा असा इंग्रजी शब्दार्थ आहे. आणि हा जो आजार आहे विशेषतः जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे होतो. ज्यावेळेस जीवनसत्व प्रकरण मी शिकवलं आहे, आता इथे तुम्हाला ॲपवर किंवा यूट्यूबवर तुम्हाला मिळून जाईल की जीवनसत्व आहे का नाही शिकवलेलं, ते सगळं मिळून जाईल. डोळे कोरडे पडून पुढे रातांधळेपणा येऊ शकतो, ह्याचा एक धोका आहे. पुढचा जो आजार आहे तो म्हणजे जनरली डोळे येणे. आपण लहानपणी असताना वगैरे पाहिलेलं आहे, तुम्ही पाहिलेल्या डोळ्यातून म्हणजे असं पांढरट येतं, तर डोळे येणे याला कंजक्टिव्हिटीस असं म्हटलं जातं. स्वच्छता निरीक्षक परीक्षेमध्ये एक प्रश्न होता, जे आपल्या ह्याच्यामध्ये एक आजार नाही, तो म्हणजे ऑप्थॅल्मिया असा एक आजार आहे, जो इथं मी कव्हर केला नाही, म्हणजे PPT नाही, परंतु मी सांगणारच आहे ते कशा प्रकारे ते महत्त्वाचं आहे ते. ओके, तर ऑप्थॅल्मिया हा आजार देखील डोळ्याच्या संदर्भात आहे. त्याला नेत्र शोथ असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. डोळे येणे तर हे ठीक आहे, जाऊ द्या, हे विषाणूच्या संसर्गामुळे ते डोळे लाल होते, चिकट पाणी येते आणि पांढरे म्हणजे काय चिप्पड वगैरे आपण म्हणतो त्याला आपल्या भाषेमध्ये, ते येतं सोबत. आता ही जी मी सांगतोय जी PPT नाही, नेत्रशोध ऑप्थॅल्मिया हा एक होता प्रश्न. तुम्हाला 3 दिलं होतं. ही कंजक्टिव्हायटिस आत्ता जो वरचा आहे शुष्कता हा एक विचारला होता. त्यानंतर आणखीन एक आजार होता जो आपल्या ह्याच्यामध्ये अंबिदुखता होता. अंबिदुखता आणि आत्ता जो झेरोप्थॅल्मिया आणि तिसरा पर्याय दिला होता ऑप्थॅल्मिया. तर ही यापैकी कोणता आजार नेत्ररोग आहे असं विचारलं होतं. तर ते तिन्ही आजार जे आहेत तर ते नेत्ररोग आहेत असा प्रश्न विचारून पर्याय दिला होता. तर ओके, हे क्लिअर झालं. प्रश्नाचा प्रकार कसा आला होता हे बी सांगितलं. विशेष म्हणजे मी सगळे PYQ घेणार आहे. ओके, हां, डोळे येणे सांगितलं विषाणूमुळे होतं. आणि नेत्रशोध जो ही PPT नाही त्याबद्दल मी थोडक्यात सांगितलेलं आहे. आता खुपरी. ओके, PPT बघा, डोळ्याचा ते PPT बघूनच मला कसं तर होऊ आहे. तुम्हाला कसं होत असेल ते तुम्ही ठरवू शकता. खुपरी ह्याच्यापेक्षा डेंजर आहे ती काही ओरिजिनल ज्यावेळेस तुम्ही बघता. संसर्गजन्य आजार आहे हा. ओके, इंग्रजी नाव सांगायचं राहिलं. इंग्रजी नाव आहे त्याला ट्राकोमा. ओके, संसर्गजन्य आजार आहे. घाणेरड्या अवस्थेत राहणारे, धूर व धूरष्टात राहणाऱ्या तसेच दूषित हवेत राहणाऱ्यांना हा आजार होत असतो. ओके, त्यामुळे स्वच्छतेचं महत्त्व किती हे तुमच्या लक्षात येत असेल. लक्षणे सुरुवातीला पापण्यांच्या आतील भाग खरखरीत होऊन त्यावर साबुदानाच्या आकाराची उंचवटे येतात. हे लक्षण आहेत. त्वरित उपचार करा. डोळ्याच्या उघडझापीमुळे हे बुबुळावर घासले गेल्याने बुबुळावर फुले पडतात. ओके, लक्षात घ्या. आणि त्यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते. ही जे असं जर आलं तर कसं काय आपल्याला दिसणार ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं काळजी डोळ्याबद्दल किंवा सगळ्या गोष्टीबद्दल घेणं आवश्यक आहे. रांजणवाडी हे जनरली डोळ्याच्या वर पापण्यावर येते हे तुम्हाला माहीत आहे. डोळ्यावर नाही परंतु ते डोळे सुचतात ह्याच्यामुळं. ओके, आणि ह्याला इंग्रजी नाव मिओबॅमिन सिस्ट असं म्हटलं जातं. उच्चार तुमच्या पद्धतीनं करू शकता. मी पुन्हा एकदा सांगतो. काय होत असतं याच्यामध्ये एक लक्षात घ्या. इकडल्या साईडची PPT ही रांजणवाडी, तुम्हाला आपला हा डोळा असतो, वर ही पापणी असते, या ठिकाणी असं कुठंतरी एक फोड आलेलं असतं, त्याला रांजणवाडी म्हणतात. पापण्यांच्या केसांच्या मुळाशी असलेल्या सूक्ष्म स्त्रावक ग्रंथीमधून नेहमी एक प्रकारचा चिकट द्रव बाहेर पडत असतो. या ग्रंथीमधून धुलीकण, केसातील कोंडा या कारणामुळे बंद झाल्यामुळे द्रव बाहेर न पडल्याने सुचतात. त्यालाच रांजणवाडी असं म्हटलं. म्हणजे ते घाण जो आहे तो मध्येच राहिल्यामुळे ते तसं होतं आणि एक टप्प्याच्या नंतर जो आहे ती घाण बाहेर पडत असते. ओके, आता डोळ्याची तपासणी. ओके, आपला व्हिडिओ नेत्ररोगासंदर्भात होता. त्यानंतर पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला डोळ्याची तपासणी, दृष्टी सातत्य, रंगाची जाण, ओके, शंक्वाकार पेशी, कलर ब्लाइंडनेस, त्यानंतर नेत्रदान. ओके, पुन्हा ह्या गोष्टी पुढच्या PPT पाहायचं आहे किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे. चला ह्याच्यातच पूर्ण पाहून घेऊ. 15 ते 20 मिनिटात आणखीन ॲड होऊन जाईल आणि म्हणजे डोळा हा टॉपिक संपूर्ण जाईल. दृष्टी तपासणी किंवा मानके. बघा, हे तुम्ही ज्यावेळेस मी तरी गेलो होतो डोळे तपासायच्या वेळेस, त्यावेळेस ही तिथं होतं चार्ट, ते त्यावेळेस लक्षात आलं नव्हतं, परंतु आत्ता शिकवत असताना हे चार्ट काय आहे हे माझ्या लक्षात येत आहे. 6x6 जी आहे दृष्टी, ती सामान्य दृष्टी समजली जाते. त्याचा अर्थ काय होत असतं,
6 मीटर अंतरावरून 6 मिलीमीटर आकाराची अक्षरे स्पष्टपणे वाचता येणे याला एकदम बेस्ट साईट असं दृष्टी म्हटलं जातं. 6/9 म्हणजे 6 मीटर अंतरावरून 9 मिलीमीटर आकारापर्यंतची अक्षरे वाचता येतात. ओके. त्यानंतर 6/12 6 मीटर अंतरावरून 12 मिलीमीटर आकारापर्यंतची अक्षरे वाचता येतात. तर 6/12 6 मीटर अंतरावरून 12 मिलीमीटर अंतरापर्यंतची अक्षरे वाचता येतात. 6/5 या दृष्टीला सर्वोत्तम दृष्टी म्हणलं जातं. मी वरची जी म्हणलो ती सामान्य दृष्टी म्हणलं, आणि सगळ्यात सर्वोत्तम दृष्टी जी आहे ती 6 मीटर अंतरावरून जी आहे ती काय 5 मिलीमीटर आकारापर्यंत जे अक्षरे वाचता येणे याला सर्वोत्तम दृष्टी म्हणतात. दृष्टी सातत्यावर सर्वाधिक वेळेस प्रश्न आलेला कन्फ्युजन इथं बऱ्याच वेळेस झालेलं आहे. तर एकदा बघून घेऊ आपण. दृष्टी सातत्य पर्सिस्टन्स ऑफ विजन याविषयी. वस्तूची प्रतिमा नेत्रबिंगावर दृष्टिपटलावर तयार केली जाते. वस्तू जोपर्यंत डोळ्यासमोर असते तोपर्यंत तिची प्रतिमा दृष्टिपटलावर दिसते. 1/16 सेकंद नियम जो आहे आपल्या डोळ्याच्या बाबतीत वस्तू दूर केल्यानंतरही 1/16 सेकंदापर्यंत जी आहे ती प्रतिमेची दृष्टिपटल तसाच राहतो. या परिणामाला दृष्टी सातत्य पर्सिस्टन्स ऑफ विजन असं म्हटलं जातं. उपयोग चलचित्र व दूरदर्शन संच TV सिनेमा दृष्टी सातत्य या तत्वावर आहेत. कोणत्या तत्वावर आहेत? पर्सिस्टन्स ऑफ विजन यावर. आता जो टॉपिक महत्त्वाचा आहे तो म्हणजे रंगाची जाण. आता रंगाची जाण या दोन्हीवरती प्रश्न आलेला आहे. त्यामध्ये रॉड सेल असो की कोन सेल असो, म्हणजे दंडाकार पेशी असो की शंकू आकाराची पेशी असो, ह्याच्याबद्दल आपली चर्चा ही मागच्या लेक्चरमध्ये देखील झालेली आहे. आता रंगाची जाण कशामुळे होते ते सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करू. आता रॉड सेल्स दंडाकार सेल प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद कोण देत असतं? तर दंडाकार. ओके. प्रकाशाच्या तीव्रतेस दंडाकार पेशी देतात आणि मेंदूस प्रकाशाच्या तेजस्वितेची किंवा अंधुकतेची जी जाणीव आहे ते हे जे दंडाकार पेशीत रॉड सेलचे ते पुरवत असतात. आणि अंधारामध्ये आपल्या डोळ्यांना दंडपेशीच्या साहाय्याने दिसते हे एक लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, कारण यावर प्रश्न आलेला आहे. शंकुपेशी काय आहेत? शंकुपेशी प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देत असतात. रंगाला प्रतिसाद देण्याचं काम जे आहे ते शंकुपेशी करत असतात. आणि त्याचप्रमाणे दृष्टिपटलावर प्रतिमेच्या रंगाची माहिती जी आहे ती मेंदूला देत असते. म्हणजे आपल्याला हे जे रंग आहेत त्याची जाणीव शंकुपेशीमुळे होत असते, आणि त्याच्या बाबतीत माहिती जी आहे मेंदूला ब्रेनला पुरवायचं काम जे आहे ते कोण करत असतं? शंकुपेशी करत असतात. आता ही जी आहेत शंकवाकार पेशी ही अंधुक प्रकाशात संवेदना याला नसतात. म्हणजे अंधार जर झाला तर कोणत्या कलरचं वस्तू समोर आहे हे आपल्याला दिसत नाही. यामुळे रंगाची संवेदना जाण ही फक्त तेजस्वी प्रकाशात होते. हे तुम्हाला लक्षात येत असेल. इथं पॉईंट मी कव्हर केलेला आहे. आपल्याला कलर लाल आहे का पिवळा आहे का निळा आहे हे फक्त प्रकाशातच दिसतं, कन्फर्म होत असतं. कारण शंकुपेशी हे लाईटला जी आहेत ते रिस्पॉन्स देत नाहीत. आता प्राथमिक रंग प्रायमरी कलर्स माहिती असणं गरजेचं आहे. ह्यावर प्रश्न आलेला आहे. एक शंकुपेशींना तांबड्या म्हणजे ज्याला लाल आपण म्हणून हिरव्या निळ्या रंगाच्या संवेदना असतात. या तिन्ही रंग इतर कोणत्याही दोन रंगापासून बनलेले नसतात, म्हणून यांना प्राथमिक रंग असं म्हटलं जातं. प्राथमिक रंग कोणते आहेत हे लक्षात घ्या. लाल, हिरवा आणि निळा. ओके. रेड, ग्रीन आणि ब्ल्यू, RGB. ओके. RGB तुमच्या वाचण्यात बी आला असेल. हे प्राथमिक रंग आहेत, कारण हे मिक्स होऊन होत नाही, ते स्वतःचं अस्तित्व आहे त्याचं. कलर ब्लाइंडनेसवर देखील प्रश्न आलेला आहे. काय होत असतं? जेव्हा तांबडा रंग डोळ्यावर पडतो तेव्हा ती जी आहे ती तांबड्या रंगाला प्रतिसाद देणाऱ्या पेशींना इतर पेशींच्या मानाने जास्त उद्दीपित करतो. त्यामुळे तांबड्या रंगाची जाण होते. काही व्यक्तीमध्ये काय होत असतं? विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या शंकवाकार पेशीचा अभाव असतो. अशा व्यक्ती ते रंग ओळखू शकत नाहीत किंवा निरनिराळ्या रंगात भेद करू शकत नाहीत. अशा व्यक्तींना कलर ब्लाइंडनेस होत असतं. ओके. रंगभेद न जाणण्याच्या अपवाद वगळता त्यांची दृष्टी ही सामान्य असते. म्हणजे त्यांना कलर ब्लाइंडनेस जर सोडलं तर बाकी सगळं त्यांना क्लिअर कट दिसत असतं. आता रंग जे आहेत
त्याचे प्रकार बघा. अनुवंशिक म्हणजे प्रकार आणि कारण काय आहेत ते बघू आपण. कारण बघा, अनुवंशिक कारण आहेत. हा एक जेनेटिकल डिसऑर्डर आहे आणि बरा न होणारा आजार आहे. समजते तुम्हाला. तर त्यानंतर लिंग कोणाला जास्त होतं हे प्रश्न आलेला आहे बरं का. लिंग फक्त पुरुषांना कमी प्रमाणात, फक्त पुरुषांना जो आहे तो होतो, परंतु तो बी प्रमाण कमी आहे, तो 4% आहे. स्त्रियांना हा रोग आढळत नाही. मात्र याची वहन जे आहे, कारण बेबीला जो व्हायचे कारण असतं ते स्त्रियाच असतं, एक लक्षात घ्या. आणि रंगांधळेपणा जो आहे तो पुरुषांना होत असतो. परिणाम काय, तर या व्यक्तींना वाहन चालक परवाना जो आहे तो दिला जात नाही. ज्यावेळेस कोणी PSIला ह्याला त्याला किंवा तुम्ही आरोग्य मेडिकल होतं टेस्ट त्यावेळेस तुमच्या लक्षात येत असेल, परंतु मोस्टली PSIला जर असेल आणि असं काय असेल तर त्यांना ती पोस्ट नाकारली जाते. ओके. तर त्यानंतर पुढे आहे याच्यामध्ये काय रंगाची जाण सांगितलं. आता 2 रंगाची जाण होत नाही यांना. कोणत्या, एक लाल आणि दुसरा हिरवा. ह्या 2 रंगाची जी जाणीव आहे ती होत नाही. ते राहिले सांगायचं, 2 रंगाची जाणीव होत नाही, रेड अँड ग्रीन. ओके. त्यानंतर नेत्रदान थोडंसं आहे आपलं, काही जास्त नाही. नेत्रदान डोळ्याचा फक्त काळ्या भागाचे पारपटल रोपण करतात, हे एक लक्षात ठेवा. पारपटल नेत्रदानामध्ये डोळ्याचा जो भाग आहे तो काढला जात असतो, कॉर्निया हा काढला जात असतो. आणि ह्याला कॉर्निया, वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये कॉर्निया जी रिप्लेसमेंट केलं जातं, कॅरॅटोप्लास्टी असा हा शब्द आहे. कॅरॅटोप्लास्टी इज ए सर्जिकल प्रोसिजर टू रिप्लेस पार्ट ऑफ युअर कॉर्निया विथ कॉर्नियल टिश्यू फ्रॉम अ डोनर. एखाद्या डोनरकडून कॉर्निया घेऊन त्या एखाद्याला जे आपण दान करणार आहोत त्यांना ते देणं, याला आपण केरॅटोप्लास्टी असं म्हणतो. आणि दृष्टीदान दिवस देखील साजरा केला जातो, जो 10 जूनला साजरा केला जातो. सुप्रसिद्ध नेत्र विशारद जे डॉक्टर होते, डॉक्टर R.A. भालचंद्र यांच्या स्मरणार्थ दृष्टीदान हा 10 जूनला साजरा केला जात असून 10 ते 16 जून अर्थात 7 दिवस जे आहे ते काय केलं जातं, एक मिनिट कलर बदलू आपण, ते 10 ते 16 जून या दरम्यान दृष्टीदान सप्ताह देखील साजरा केला जातो. पुढे आणखीन कॉर्नियाच्या रोपणास हे तर मी सांगितलं तुम्हाला, व्याख्या पण सांगितलं. 10 जून ओके हे सप्ताह सांगितलं. महत्त्वाची वैद्यकीय माहिती बघा. रंगांधळेपणा नेत्रदान, ठीक आहे. बघा, नेत्रदानाचा कालावधी, मृत्यूनंतर नेत्रदान काही ठराविक तासाच्या आत केले तरच त्यांचा जो कॉर्निया तो उपयोगी ठरतो. म्हणून लवकरात लवकर ते बॉडी डोनेटला पाठवलं जातं. उन्हाळ्यामध्ये जे आहे, उन्हाळ्यात इथं बघा, इथं सांगतो तुम्हाला, उन्हाळ्यात मृत्यूनंतर 2 ते 4 तासाच्या आत डोळे थंड पाण्याने थंड ठेवले तर 6 तासापर्यंत नेत्रदान करता येते. 2 ते 4 तासाच्या आतच काढावं लागेल ते कॉर्निया. हिवाळ्यात मृत्यूनंतर 4 ते 6 तासापर्यंत. आता गरमीमुळं असा कमी कालावधी असतो. त्यानंतर नेत्रदानाचा कालावधी सांगितलं ठराविक तासांच्या आत. इथं थोडं राहिलेलं आहे. नेत्रदान कॉर्निया प्रत्यारोपणाशी संबंधित आहे, ज्यामुळे रंग आंधळेपणा थेट बरा होत नाही, पण इतर नेत्र समस्या जे आहेत कॉर्निया दोष दूर करू शकतो. म्हणून नेत्रदान हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर हे मुख्यतः रंग आंधळेपणाची विशेषतः लाल हिरवा प्रकार कारणी लिंगी, हे PPTचं डबल आलेलं आहे, हे सोडून द्या. तुम्हाला मी परत एकदा सांगतोय की रंग आंधळेपणा हा बरा होत नाही. रंग आंधळेपणा पुरुषांना होतो 4%, स्त्रियांना होत नाही, परंतु वहन जे आहे ते स्त्रियामार्फत होत असतं. आणि ज्यावेळेस नेत्रदान केलं जातं, नेत्रदान हे कॉर्निया याचं केलं जातं उन्हाळ्यामध्ये 2 तासापर्यंत, आणि जर थंड ठेवलं असेल ते डेथ झाल्यानंतर तर ते 6 तासापर्यंत. हिवाळ्यात जनरली 2 ते 4 तास, 4 ते 6 तास. ओके. केराटोप्लास्टी ह्याची डेफिनेशन समजली असेल. कॉर्निया रिप्लेसमेंट करण्याच्या प्रक्रियेला केराटोप्लास्टी म्हणतात. नेत्रदान करायला पात्र असलेली व्यक्ती कोण आहे? मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले असले तरीही नेत्रदान करता येते. चष्मा लागला असला तरीही नेत्रदान करता येते. हे गोष्टी लक्षात ठेवायच्या.
नेत्रदान कोण करू शकत नाही, तर खालील जे आजार आहेत, रोग आहेत, त्यांना नेत्रदान करता येणार नाही. धनुर्वात, रेबीज, गॅस गॅंग्रीन, कावीळ, एड्स, इन्कॅफिलायटिस, डोळ्याचा कर्करोग, विषबाधेमुळे आलेला मृत्यू, पाण्यात बुडून आलेला मृत्यू, कुष्ठरोग, त्यानंतर मिलियरी क्षयरोग आणि कुष्ठरोग असेल तरी पण करता येत नाही. आणि सेप्टिसिमिया असेल तर, सिपिलिस आणि मधुमेह, शुगर असेल तरी नेत्रदान करता येत नाही. ओके, लास्ट आहे आपलं क्लोजिंग स्लाइड. समजलं. आता पुढचे जे आहेत ह्याच्यातच आहेत. कान तुम्हाला समजून जाईल, कानाबद्दल बघायचे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये. त्यामध्ये ध्वनी सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी कव्हर केलेल्या आहेत. हा व्हिडिओ 25 मिनिटाचा झाला, परंतु आपला जो भाग आहे डोळ्याचा, मानवी ज्ञानेंद्रियामधले डोळा, हा पूर्ण संपलेला आहे. टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा, तिथल्या टेस्ट आहेत, कोर्सेस जॉईन करा. 149 आहे फी, मॅक्झिमम 499 करायचा विचार आहे. ओके, व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.